नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. एखाद्याच्या व्यंगावर व्यंग करून स्वतःची प्रतिष्ठा वाढवणं हा कोणत्या दृष्टीनं मोठेपणा आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने एखाद्याला जर नैसर्गिक एक कमतरता दिली असेल, देवानं जेव्हा त्याला जन्म दिला आणि त्याला जर एखाद्या अवयवानं जर त्याला कमी त्याच्यावर कृपा केलेली असेल आणि त्या अवयवाच्या वरून एखाद्याची निंदा करणं किंवा त्याची अवहेलना करणं हे कायद्याच्या दृष्टीने आता खूप मोठा गुन्हा आहे. आणि असाच एक गुन्हा बीडमध्ये दाखल झालाय. निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा नगराध्यक्षांच्या निवडी झाल्या आणि शेख मुजीब यांच्या सासू प्रेमलता पारवे ह्या नगराध्यक्षपदी बीडमध्ये विराजमान झाल्या. या संदर्भातून माझे मित्र आप्पा महानोर यांनी ज्या पद्धतीची पोस्ट केली, खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये शेख मुजीब यांच्या सासू राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रभागानंतर निवडून आला हे बीडला नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यामुळं माझ्या मित्राने फक्त एवढंच पोस्ट केली होती की मुस्लिम ऐक्याचा विजय. मुस्लिम ऐक्याचा विजय म्हटल्यानंतर मिरच्या कोणाला, म्हणजे मिरच्या दुसऱ्याला का झोंबले. चोरमले नावाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मित्र या पोस्ट खाली माझ्या मित्राच्या व्यंगावर व्यंग केलं, म्हणजे व्यंगावर बोट ठेवलं आणि त्याच्या दिव्यांगत्वावर खऱ्या अर्थानं अवहेलना करण्याचं काम केलं. कलम 92 नुसार ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. पण राजकीय जर वरदहस्त डोक्यावर असला तर कशा पद्धतीची मुजोरी आणि कशा पद्धतीचा आपला आविर्भाव निर्माण होतो ना, ह्याची ही प्रचिती आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने हा सगळा गुन्हा आणि हा सगळा पटल जेव्हा रंगतो, त्याच्यात फक्त दिव्यांगासाठी ज्या पद्धतीच्या अवहेलना मनात दडलेल्या आहेत तेच बाहेर पडतात. माझे मित्र दुसरे भागवत तावरे हे या प्रचाराच्या संदर्भात राबले आणि मुजीबची सासू कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी त्यांनी जंग पछाडून काढले. हे पछाडल्याच्या संदर्भातून त्यांच्यासाठी ही काही वाक्य या आप्पा महानोरनी त्या पोस्टमध्ये लिहिलेली होती. मित्रांनो, कसं आहे की कळ कुणाला झळ कुणाला, म्हणजे हा अजितदादा राष्ट्रवादी गटाचा विजय की मुस्लिम गटाचा विजय, हा जेव्हा 2 टप्प्यात आलेला हा विषय कशा पद्धतीनं विषय ऐरणीवर आला आणि ही पोस्ट झळकल्याबरोबर त्या चोरमोलींना काही अशा वेदना झाल्या की त्या चोरमोलींनी डायरेक्ट आप्पाच्या व्यंगत्वावरच टीका करायला सुरुवात केली. आप्पा तसा सरळ आणि स्पष्ट होता, त्याला कुणाची भीडभाड आणि कोणत्याही पद्धतीचं लाग लपेट करून बोलण्याची सवय नाही. मित्रांनो, तो गेल्या 20-22 वर्षापासून या वर्तमानपत्राच्या संगणक विभागाचा ऑपरेटर म्हणून काम पाहतोय. आजपर्यंत आपण अनेक सामाजिक भूमिकेत आपली अग्रणीय भूमिका दाखवली, अनेक विषयावर त्यांनी आपले स्पष्टपणे दिले, पण आजपर्यंत त्याच्या व्यंगावर कुणी आजपर्यंत बोललेलं नाहीये. त्याला जे दिव्यांगत्व प्राप्त झालंय त्याच्यावर आजपर्यंत कोणी बोललेलं नाहीये. मात्र बोलत असतील, पाठीमागे बोलत असतील की मनात बोलत असतील, कशा पद्धतीने बोलत असतील, पण फेसबुक पेजवर जेव्हा आप्पानी ही पोस्ट लिहिली आणि त्याच्याच खाली त्याने त्या पद्धतीची कमेंट टाकली तर खऱ्या अर्थानं ह्याला काय म्हणावं. याला सत्तेचा माज म्हणावा का वरदहस्त मिळाल्यामुळे त्याला मिळालेली सूट म्हणावी. आणि सगळे गप्प आहेत, कुणालाही कशाची ही नाहीये. हा गुन्हा दाखल झालाय जे अपंगाचे कैवारी म्हणून आहे, म्हणजे दिव्यांगांचे कैवारी म्हणून किंवा दिव्यांगांचे मायबाप म्हणून सामाजिक पटलावर मिरवतात. या दिव्यांगांची संघटना चालवून स्वतःची जे कार्यक्रम करतात ते त्यांच्या त्यांनाच लागणार, पण कैवारी म्हणून स्वतःला घोषित करून घेतात. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा या अशा पद्धतीने एखाद्या दिव्यांगावर असा प्रसंग ओढावतो
तेव्हा त्याची बाजू घ्यायला किंवा त्याच्या संदर्भातून कसल्याही पद्धतीची बाजू मांडायला कोणीही पुढे येत नाही. दुःखाची गोष्ट आहे. एकीकडे तुकाराम मुंडे साहेब या दिव्यांगांना सामाजिक हक्क आणि सामाजिक अधिकार देण्यासाठी राबराब राबतायत. छातीचा कोट करतायत, बोगस दिव्यांग हुडकतायत, बोगस दिव्यांगांवर गदा चालवतायत, एसटी महामंडळामध्ये बोगस पद्धतीने प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडतायत. आणि समाजात जर अशा पद्धतीचे अरेरावी एखाद्या वरद हस्त असलेल्या कार्यकर्त्यांनी जर अशा पद्धतीच्या मुजोऱ्या दाखवायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने याला काय म्हणावं. मित्रांनो, जशा जशा आम्ही सामाजिक दायित्वाच्या जबाबदाऱ्या आम्ही अंगावर पेलतो, आपलं जीवन हे सार्वजनिक जीवन म्हणून जगायला सुरुवात करतो, तशा जबाबदाऱ्या आणि तोल सांभाळणं ही फार गरजेचं आहे. बोलतानाही आपली बेताल वक्तव्य करून सामाजिक प्रपंचामध्ये तेढ निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि हे खऱ्या अर्थानं जे जे कोणी सामाजिक भूमिकेत आहेत त्यांनी या गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे. पण आपल्याकडे उलट आहे. आपण जर सार्वजनिक जीवनात असो किंवा आपण एखाद्या राजकीय जीवनात असो ना, की आपल्याला ही अधिकारशाही मिळते. मग पाहिजे ज्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने मनमानी करायला लागतो. मग कायदा काय आपल्या खिशात येऊन बसतो काय? मग साहेबांनी फोन केला की कसल्याही पद्धतीचं काही होत नाही. मग गपचूप आपोआप जामीन सुद्धा होतो, ते जामीनदार बी मिळतात, सगळ्याच गोष्टी मिळतात. पण खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं वागल्यामुळं सर्वसामान्याची किती विटंबना होते. मित्रांनो, हा विषय फक्त आप्पाचा नाहीये. अशाच दिव्यांगत्वाचं जीवन घेऊन जगणाऱ्या अनेक लोकांना या सगळ्या हे टाळ्या सहन कराव्या लागतात. प्रत्येक जण आपली आत्मसन्मान सांभाळण्यासाठी, प्रत्येक जण समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी झुंज देतोय, झगडतोय. आणि आप्पा तसा बघितलं तर खूप स्वाभिमानी. आजपर्यंत त्यांनी दिव्यांग असल्याची प्रचिती कोणाला जाणू दिलेली नाही. कधी कधी मित्र जरी असले, कुणीही जरी असलं, जर चहा घेतला तर खिशात हात घालणारा माणूस आहे. नाही नाही, माझ्याकडे मला एक विशेष दर्जा आहे म्हणून कधी त्यांनी माग पडण्याचा कधीही अट्टहास केलेला नाही. मग अशा लोकांच्या, स्वाभिमानी लोकांच्या स्वाभिमानाला जर धक्का पोहोचून या राजकीय कार्यकर्त्यांना म्हणा, या वरदहस्त मिळालेल्या कार्यकर्त्यांना म्हणा, जर आत्मसन्मान मिळत असेल तर खऱ्या अर्थानं हा प्रशासनिक बाबीमध्ये सगळ्यात मोठी विवेचनेची गोष्ट आहे. कुणावरही अन्याय होऊ नये. अन्याय करणारा किंवा अन्याय सहन करणारा हे दोन्ही दोषी असतात. त्या पद्धतीने आपण आप्पाचं कर्तव्य चोख बजावलंय. त्याने बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये आपली फिर्याद देऊन संदर्भित चोरमले नावाच्या व्यक्तीवर त्यांची त्या पद्धतीनं खटला दाखल केलाय. पण खटला दाखल केल्यानंतर 92A नुसार जो खटला दाखल होतो त्या खटल्याच्या अनुषंगाने काय कारवाई करण्यात आली, खऱ्या अर्थानं हा प्रश्न आहे ना. समाज पटलावर प्रश्न आहे किंवा तुकाराम मुंडे साहेबांना प्रश्न आहे. साहेब बघा काय होत आहे. कारण की दिव्यांगांवर अशा पद्धतीचे अन्याय आणि अत्याचार होत असतील तर, आणि हे अत्याचार रोखले नाही गेले पाहिजे. जो रोखले गेले नाही तर, अशांना धडा नाही शिकवला तर खऱ्या अर्थाने या समाजामध्ये दिव्यांग स्वाभिमानाने आणि समानतेने कसं जगणार आहेत. प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. कारण की प्रश्न हा सोडवण्यासाठी असतो. आज सगळ्या आरक्षणाच्या लढाया सुरू आहेत. प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीचे आपले अधिकार पाहिजे. मग हा जो निसर्गाने अन्याय केलेला किंवा सामाजिक दृष्टीनं ज्या लोकांना खऱ्या अर्थानं विशेष दर्जाची गरज आहे त्या लोकांसंदर्भात जर असं वागणं आम्हाला पटत असेल, आणि आम्ही सामाजिक जीवनात आहे ना, या सगळ्या गोष्टी या फक्त तत्वाला खुंटीवर बांधण्यासारख्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आप्पावर केलेली टीका किंवा आप्पाच्या दिव्यांगावर केलेला तो आसूड, खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्टिक्षेपात तो कधीही सहन केला नाही पाहिजे. आप्पा माझा मित्र म्हणून मी हे बोलत नाही. कारण की दिव्यांगासाठी ज्या पद्धतीनं राबणारी लोक बघितली ना, त्यांना प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जे लोक चंदनासारखं दिसतायत ना, त्यांच्याच प्रश्नासाठी आपला घरादारावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक रस्त्यावर उतरतायत. पण हे रस्त्यावर उतरणारे लोक आज शांत का आहेत
हाच सगळ्यात मोठा मला सवाल आहे. कारण की प्रश्न हा एकाचा असो किंवा अनेकाचा, प्रश्न हा प्रश्न असतो. जोपर्यंत प्रश्नाला व्यवस्थितपणे हाताळलं जाणार नाही, एखाद्याला अशा कारवाईबद्दल अद्दल घडवली जाणार नाही, तोपर्यंत समाजातल्या या भूमिकेला कधीही मोडता येणार नाही. कारण ही समाजामध्ये अशा प्रवृत्त्या ज्या घर घरून बसल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट आपण आपल्याकडं अधिक मिळालेल्या अधिकारशाहीकडं किंवा मिळालेल्या एखाद्या वरदहस्तामुळे ज्या पद्धतीने मुजोरी करण्याचे प्रयोग समाजात सुरू झालेत ना, ते प्रयोग खऱ्या अर्थानं थांबवले पाहिजेत. आणि हे काम तुमचं, माझं, सगळ्यांचं आहे. कारण की आप्पावर एकट्यावर हा विषय नाहीये, हा सगळ्या दिव्यांगावरचा विषय आहे. त्यामुळं जे जे मायबाप याच्या संदर्भात काम करतात त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं. नमस्कार.